खालापूर तालुक्यातील नावाजलेल्या देवनावे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांना घरातूनच राजकीय धक्का बसलाय। त्यांचे धाकटे बंधू अखिल साखरे आणि ग्रामपंचायत सदस्य असलेल्या त्यांच्या पत्नी अनन्या साखरे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी आमदार थोरवे यांनी साखरे दाम्पत्याचे पक्षात स्वागत केले। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अखिल साखरे आणि अनन्या साखरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर आमदार महेंद्र थोरवे यांनी या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। श्रीरामपुळाचं लोकार्पण सोहळा आज संपन्न झालेला आहे आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी अनन्या अखिल साखरे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी अनन्या ह्या ग्रामपंचायत सदस्य आहेत या सर्वांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। खरं तर बऱ्याच दिवसापासून या सगळ्यांचीच इच्छा शिवसेनेमध्ये येण्यासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू होती, परंतु आज तो योग आलेला आहे की आज या ठिकाणी या सर्वांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। त्यांचा आम्ही सर्व शिवसेना परिवारामध्ये या ठिकाणी स्वागत करतो। अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या अनन्या अखिल साखरे या ग्रामपंचायत सदस्य असून एक चांगलं काम त्या परिसरामध्ये करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला महिला आघाडीला एक उभारी भविष्यामध्ये मिळण्याचं काम नक्कीच शिवसेनेमध्ये या ठिकाणी होईल आणि शिवसेना हा एक परिवार आहे। या परिवारामध्ये नक्कीच त्यांचं मनापासून स्वागत करून आम्ही त्यांना तेवढाच रिस्पेक्ट मान सन्मान शिवसेना हा नवीन जुना हा भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन जाणारी ही संघटना आहे। त्यामुळे काम करणाऱ्याला वाव दिला जातो आणि एक उच्चभ्रू असणाऱ्या ॲडव्होकेट आहेत त्या अनन्या साखरे, एक चांगलं काम त्या आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे की पुढील काळामध्ये अखिल साखरे आणि सगळे एकत्रपणे येऊन चांगलं काम शिवसेनेसाठी करतील अशी अपेक्षा आम्ही सगळ्यांकडे या ठिकाणी व्यक्त करतो। माझ्यासाठी खरंच मोठा क्षण आहे, महत्त्वाचा आहे आणि अभिमानाचा आहे। भरपूर दिवसापासून पक्षप्रवेश हा विचार मनात होता, पण हे शक्य झालं फक्त साहेबांच्या विश्वासामुळे। जर साहेबांनी आमच्यावर तो विश्वास नसता दाखवला तर कदाचित आज मी इथे उभी नसते, कारण माझ्यासाठी हा खूप मोठा संघर्ष होता, खूप मोठा निर्णय होता आणि निर्णय घेताना आपण कोणाचं नेतृत्व आपल्याला हवं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। शिवसेना हा पक्ष का हवा हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। माझं आडनाव जरी जुनं असलं तरी माझं नाव आणि चेहरा दोन्ही नवीन आहे आणि दोन्ही वेगळे आहे, हा विश्वास मी साहेबांना देते। इथून पुढच्या येणाऱ्या काळात महिला शिवसेने आघाडी आणि पक्षाचं जेवढं पण बांधणी असेल ती दुपटीने वाढवीन, हा विश्वास मी त्यांना देते। कुठल्याही कार्यकर्त्यांचा साहेबांचा विश्वास मी कधी तोडून देणार नाही, तो मी कायम जपेन आणि साहेब मला जे काही काम देतील ते मी निष्ठेने पार पाडेन। एवढं बोलून मी साहेबांची आभारी आहे। मला पक्षात तुम्ही घेतलं आणि काम करण्याची संधी दिली। खरं तर प्रत्येकाच्या कामाचं एक स्वरूप असतं आणि साहेबांचं जे कामाचं स्वरूप आहे ते मला आधीपासून आवडतं। माझ्यासाठी ते खूप आदर्श आहेत। त्यांची काम करण्याची पद्धत, रोखठोकपणा किंवा निर्णय क्षमता जशी मला एक काय म्हणतात त्याला एक नेत्यामध्ये हवी आहे तसे नेते ते आहेत आणि मला खरंच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी आहे। तुम्ही पण आमच्यावर तेवढा विश्वास ठेवा, मला काम करण्याची संधी द्या, मी नक्कीच तुमचं नाव मोठं करेन। झाल्यापासून आमदार साहेबांबरोबर माझी चर्चा सुरू होती आणि आज तो दिवस उजाडला। आज आमदार साहेबांच्या नेतृत्वात आणि माझे जे काही सहकारी आहेत आमच्या गावातले त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज माझा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होत आहे। ही काय एक राजकीय प्रवेश नाही आहे, तर साहेब ज्या आजूबाजूच्या एरियात आपल्या मतदारसंघात कर्जत असेल, खालापूर असेल, जो विकास काम करतायत त्याच विकास कामाची ओढ आम्हालासुद्धा आहे। आम्ही ज्या विभागातून येतो त्या विभागातसुद्धा साहेबांच्या माध्यमातून याच्यापुढे आम्ही विकास नक्कीच करू। त्याचप्रमाणे आज देवनावेसारख्या ग्रामपंचायतमध्ये एकही शिवसेनेचा सदस्य नव्हता, पण आज अनन्याच्या रूपाने एक ग्रामपंचायत सदस्याची एंट्री झालेली आहे। भविष्यात येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही तिथे शिवसेनेचा भगवा सरपंच म्हणून नक्कीच फडकू असा मला आत्मविश्वास आहे।